वेदा, खुशीची वार्ता घेऊन आलीयेस. तुझा चेहराच बोलतोय. बोला काय? बघा तर काय आलंय. शहाजीराजांच्याकडनं खलिते आले आहेत. हा जिजाबाईंचा. प्रश्न मनात घेऊन जाऊ नका. आम्हाला कसं कळतं असा प्रश्न पडला ना. अहो, फुलांचा सुगंध आमच्या खलित्याला कसा असेल? पूजेच्या चंदनाचा गंध आमच्या खलित्याला. शहाजी राजांची हर एक कृती अशी बोलकी असते. मिटली शंका? घ्या, जिजाबाईंच्या दालनात ठेवा. जी. साष्टांग दंडवत आऊसाहेब. तुमच्या आशीर्वादे यशाची मोहर उमटवली आहे. आऊसाहेब, रयतेची कोण खबर? आम्हाला काय विचारता? तुमच्या लाडक्या राणी साहेबांना विचारा. तुम्ही 2 हात असून मोहिमेवर 10 शस्त्र चालवता. जिजाबाई इथे राहून 10 दिशा जिंकून घेतात. तुम्ही फौज फाट्याला लळा लावता, त्या अवघ्या रयतेला लळा लावतात. दौलतीसाठी तुमचा घोडा चौखोर उधळतो. रयतेसाठी यांचीही सुरू आहे घोडदौड. अहो बघा, बाहेर कुणीतरी आलंय. हा? हा, कोण? लहान आम्ही आहोत. हात आम्ही जोडायचे. बसा. काका, तुम्ही काही गुन्हा केलेला नाही. हनुमंत शिंदे तुमचाच लोक आहे ना? हा? काय झालं त्याचं? युद्धात कामी आला? नाही नाही, युद्धात कामी नाही आला. तुम्ही बसा आधी. बसा. अहो, आम्ही योग्य ठिकाणी आलो ना याची खातर करण्यासाठी गोमाजी काकांनी त्यांचं नाव विचारलं. अहो अहो, असं जमिनीवर कसं पाय बसताय? सोबत नाही तुम्हाला? अहो, असू दे असू दे. राजासाठी, या मुलखासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढणाऱ्या शिपाया गड्याचं घर हे असं? ही अशी परिस्थिती कधीपासून आहे? जन्माचीच आहे. बाबा, फक्त आम्हीच नाही, समद गाव अगदी तसं नसं होतं बघा. मग आमचा राजा आला
मालोजी राजा. त्यानं हरेक उमऱ्याची घडी नीट केली, पर तो गेला आणि समद बदललं बघा. 10 पावसाळं तसंच गेलं आणि 10 सालानंतर पुण्यांदा आम्हाला राजा मिळाला. मालोजी राजा चालली शहाजी राज, तसाच शेर दिलाचा. मी आता शहाजी राजाच्या भरोशावर माझ्या लेकाला हनुमंताला लढाईवर पाठवले. आणि रयतेचं दाणा पाणी ते तरी राजाच्या वाड्याकडून बघितलं जात असेल ना. थांबा, पोटूची बाईला कंद खायची वेळ आली असते का? गोमाजी काका चला, धान्याच्या बाचक्यांना कुठं पाय फुटले ह्याचा शोध घेऊ. तुम्ही आज वाड्यावर या आणि धान्य घेऊन जा. पोटूच्या बाईला आणखीन उपासमार नको. आजच या. या कोणाच्या कोण म्हणायच्या? या शहाजी राजांच्या राणी साहेब जिजाबाई साहेब भोसले. सारा माफी करा हो, पाय लागतो तुमच्या. हे बघा अहो कशी देणार सारा माफी. हो आम्हाला राजासनी भेटायचं आहे. बस सारा माफी करा हो, सारा माफी द्या हो. पाय लागतो. ऐका, मंबाजी राजे आहेत पण ते सुद्धा सारा माफी करणार नाहीत. तुम्हाला भरावाच लागेल. असं नका करू. घरी काहीच नाही होत. पंत, पंत जी, संभाजी दादासाहेबांचा हुकूम विसरलात की काय? शब्दातून मत टपकलं पाहिजे, राग नाही. आपण राजे सांगून सुद्धा ऐकत नाहीत. हे हा बोला आता. अहो तुमच्यात आलो, मी तुमच्यातला आहे असं समजा. हो राजे, तेवढा सारा माफ करा हो. दुष्काळानं आधी जीव घेतला, आता सारा सारा कसा भरू हो? एवढा माफ करा. अहो केलाच असता. आता सारा भरून आमच्याकडे ठेवायचा असता, आमची दौलत भरायची असती तर नक्कीच केला असता. मोहर ठोकून सांगतो, सारा माफीच केली असती. आता आम्हाला आवडतं का सांगा ना. दिसतंय ना, या वर्षी काय तर ओला दुष्काळ, पुढल्या वर्षी काय तर कोरडा दुष्काळ, कधी कधी तर पिकच कापून येत. अहो हाल हाल होता तो. या सगळ्यांपैकी काय ना काहीतरी कारण असतंच. मग आता मला सांगा, सारा कुठून भरणार सांगा ना. आम्ही मुकाड जातो आणि समशेरीच्या पात्याखाली आमची गर्दन देऊ टाकतो. नाही 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 नाही, असं काय बी बोलू नका. हो तुमच्यावानी राजा आम्हाला मिळणार आहे का? अहो कसला राजा, काय करू शकतो आम्ही? आता पाचशांनी धान्य मागितलं, धान्य द्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की धान्य नाही, मग पाचशा म्हणेल तुम्ही तुमच्या बायकोचे सोन्याचे डाग द्या. पाचशाला काय डागाचं? डागाचं महत्व आपल्याला, ते सौभाग्याचं म्हणून आपण जपून ठेवतो. पाचशाच्या लोकांना यातलं काय कळणार? यातलं आम्ही काही रोखू शकत नाही. मग काय उपयोग? कसला राजा? अरे हट. नाही 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 नाही, तुम्ही मनावर घेऊ नका हो. हो तुमच्या बोलण्यात आम्हासनी वाट मिळाली.
आम्ही सोन्याचे डाग विकू नाही तर घाण ठेवू पण सारा भरू. जिजाक्का द्या. तुम्ही जे ऐकलं ते खोटं नव्हतं. रयतेला उपाशी ठेवून झुंजायला लावणारे आम्ही नाही. लय उपकार झालं राणीचा. अहो, उपकार कसले त्यात? आमचं कर्तव्यच आहे ते. आणि तुमच्या सूनबाईंना या अशा अवस्थेत कशाला घेऊन आलात तुम्ही? अव नव्या महिन्यापासून हालचाल केलं तर चड्डीशी सुटेल. आता उगा पोट धरून बसली ना तर लय जीवाला घोर व्हायचा बघा. आणि तुम्ही एवढं करताय आणि आम्ही 4 पावलं चालून आलो नाही तर काय उपयोग. येतो. थांबा थांबा. गोमाजी काका जी. कान्हू मावशींना ओटी घेऊन बोलवा. 2 सवाष्ण्या आल्या आहेत. ओटी भरल्याशिवाय वाड्यातून जाता येणार नाही. भोसले रहमदिल के है? ये शिकायत है या तारीफ? अलबत शिकायत है। अब्बा हुजूर, सल्तनत को नए सोच की, नए जोश की, नए खून की जरूरत है। ये कहकर आपने भोसले जादव शादी रचाई थी। मकसद था कि वो सरहद बढ़ाएंगे। मकसद ये भी था कि आवाम को खुश रखेंगे। आप कब से इस बुज़दिल नादानी को अहमियत देने लगे? आप उनकी रहमदिली को नजरअंदाज करके मुसीबत को बढ़ावा दे रहे हैं। फतेह खान, आप अपने वालिद मलिक अंबर से बात कर रहे हो, ये मत भूलिएगा। हम हमारे वालिद से नहीं, वजीर आजम से एक मामूली जागीरदार की शिकायत कर रहे हैं। उनकी जागीरी से महसूलात अदा नहीं होती। बादशाह हजरत को अगर हम इत्तला कर देंगे तो उनकी नजर में हमारी कीमत बढ़ जाएगी। बेटे, हौसले इतने भी बुलंद ना करो कि उसके बोझ तले तुम खुद दब जाओ। मतलब एक फर्क आपको बता दूं। आप जनाने के तेवर से घायल हो जाते हो और शाहजी राजे मैदान जंग में दुश्मनों के तीर से घायल होते हैं। किसकी बात में वजन होगा? 10 साल पहले भी आप अपने बेटे से ज्यादा उस शाहजी राजे से हमदर्दी जताते थे। आप हमारी बात पर गौर नहीं फरमाते। हम आपके किसी भी बात को नजरअंदाज नहीं करते। भोसले जागीरी से सारा नहीं आता, ये मसला हम सुलझाएंगे, लेकिन बादशाह को कहकर नहीं, अपने बलबूते पर। वो कैसे? हम इकलाक खान को वहां भेजेंगे। काय? ओट्या भरतात? कमालच आहे. येऊ दे त्यांना. हो, बोलवणं धाडलंय, पण सगळ्यांना वाटेल लावल्याशिवाय कशा येतील? अशी उधळपट्टी केली तर आपल्यालाच वाटेवर आणतील, त्याचं काय? सासूबाई साहेब, बोलावलं आम्हाला? या. मंबाजीराजे, औक्षणाची तयारी नाही का सांगितली? औक्षण? कुणाचं औक्षण? तुमचंच. आरत्या ओवाळायला हव्यात. ज्यांनी सारा भरला नाही अशा लोकांना वाड्यातील धान्य देतात. ही कुठली रीत? आणि वर ओट्या भरायच्या? इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. म्हणजे यांच्या पदरी काय ते पुण्यकर्म जमावणार? आम्ही वसुली करतो ती जणू काय आमचीच दौलत भरायला. बरोबर ना वहिनी साहेब? म्हणजे आम्हीच मूर्ख, कारण आम्हीच सगळं पाप आमच्या शिरावर घेतोय.
आम्ही धान्य कुणाला दिलंय ते तरी विचारा. येसाजी शिंदेना दिलं. आधी बघितलं त्यांनी सारा भरलाय की नाही आधी बघणं, आम्हाला विचारणं गरजेचं नाही वाटलं तुम्हाला? बादशाहकडून विचारणा झाली तर जबाबदार कोण? त्यांचा मुलगा स्वारींच्या बरोबर मोहिमेवर गेलाय. त्याची अर्धांगिनी गर्भार आहे तरी सुद्धा तो गेलाय. आपण त्या घराला सारा भरलाय का या नावाने उपाशीच ठेवलं तर मग आपल्यात आणि पातशाहीच्या वागणुकीत काय फरक राहील? आणि महत्वाचं म्हणजे स्वारींच्या हुकमावरून वाड्यावरून दिलेली मदत नोंदीत दिलेली असते, पण तिथं पोहोचतच नसेल तर त्याला जबाबदार कोण? आमच्या समोर बोलता याचं भान ठेवा. वाड्यातलं धान्य कुणाला द्यायचं कुणाला नाही हे तुमच्यापेक्षा वयानं वडील असलेल्या कुणाला तरी विचारलं? जाऊबाईंना विचारलं का आम्हाला विचारलं? मग एवढा अधिकार कुठल्या जोरावर हातात घेतलात? चुकलं. आऊसाहेब, तुमच्या समोर कोणाचाच निभाव लागणार नाही. नाहीच लागत. पण आधी जाऊन जाऊबाईंना सांगायला हवं. कशा त्या भोळ्या आहेत, कशावरही विश्वास ठेव. थांबा जरा, आलोच. याचा अर्थ वहिनी साहेब इथे आलेले दिसत नाही. तुम्ही आल्या आल्या काय म्हणालात? नाही म्हटलं, तुम्ही तुमच्या स्वारींचीच सावली आहात. ते देवभोळे होते, तुम्ही देवभोळे आहात. आम्ही जशा आमच्या स्वारींची सावली आहोत तसंच जिजाबाई सुद्धा शहाजी राजांच्या सावली आहे. घ्या, वाचा, बघा. मम्माजी राजे, तुम्ही वाचा. आजच शहाजी राजांचा खलिता आलाय. सारा वसुलीविषयी काय लिहिलंय ते बघा. वडगाव बाजूला दुष्काळ पडलाय. देऊळगाव जवळील लोकांची शेती जाळली गेली. त्यांच्याकडून सारा वसूल करू नका. बादशाच्या दरबारी आम्ही काय तो जबाब देऊ. आत्ता समजलं, शहाजी राजांच्या शब्दाखातर जिजाबाईंनी मजल मारली. अहो जाऊबाई, जिजाबाईंना शहाजी राजांचं पत्र आलंय हे माहीतही नव्हतं. पण दोघांनाही रयतेचा केवढा कळवळा. अगदी मिळते जुळते विचार. मग ही समशेर तुम्हीच घ्या. का? आमची आणि तुमची या समशेरीशी जवळीक सारखीच आहे. हिच्यापाशी जर मन रित केलं तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचेल. आज समशेर नको, तुम्ही हवे आहात. आम्हाला समजून घेणारे, आम्हाला जबाब देणारे. हो, आम्हाला ठाऊक आहे तुम्ही दुश्मनांशी दोन हात करताय. पण इथं आमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा गैरमतलब काढला जातो आणि आम्ही तोंडातून शब्दही काढू शकत नाही. का? कुणासाठी झुंज करताय? माणुसकीच पणाला लागते तर झुंजून काय मिळावं? तुमच्या बरोबर असणाऱ्या वीराच्या घरी धान्य दिलं, यात त्यांनी सारा भरला की नाही भरला हा हिशेबीपणा ठेवायचा होता. त्याची, त्याच्या जन्मदात्यांची, त्याच्या गर्भार स्त्रीची कोण गलती? त्यांनी इथल्या मातीत जन्म घेतला हीच गलती नाही ना? सांगा ना,
यात आमचं काय चुकलं? आम्हाला वाटलं आम्ही चांगलं काम करतोय. नाही, त्यासाठी कौतुक सांडावं असं नाही, पण निदान बोल तरी लागू नये. फुलांचा सुगंध म्हणजे स्वारींचा खलिता. सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई साहेब यांची अहो अशा रोखल्या नजरेने पाहू नका. आम्हाला ठाऊक आहे आषाढातील मेघांची दाटी झाली आहे आणि डोळ्यांवाटे आता धारा बरसणार आहेत. अहो किती हे लाड. आज जखमनामा दरबारात पाहिलंत ना, कुणाचा हात गेलाय, कुणाचा पाय. ह्या एवढ्याशा जखमेचे किती लाड करायचे. वैद्य बुवा, तुम्ही काही ऐकू नका, चांगली मलमपट्टी करा. नाही म्हणजे आम्ही जे बोलतोय ते. आम्ही काहीही ऐकत नाही आहोत आणि वैद्यबुवाही काही ऐकत नाहीये. काय हे भारी भारी घाव आम्ही पेललेले आहेत. हो, ठाऊक आहे. जरा हात लागल्यावर जीव किती कळवळला ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. ते नेमकं तुम्ही जखमेवर हात ठेवलात ना, म्हणून. मग आता आम्हीच असणार आहोत ना तुमच्या बरोबर, की दुश्मन असणार आहे? पुन्हा हात लागला तर पुन्हा कळवळाल. आता पुन्हा नाही होणार. पैच काही नको. आणि हो, आता 3 दिवस ही पट्टी बदलायची आहे. त्यात आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. पराक्रमाच्या जखमा आहेत, त्याच्या झाकायचे नसतात, मिरवायचे असतात. तुमच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमानच आहे, पण तो परकीयांच्यासाठी केलेला पराक्रम आहे. त्या सुलतानशाहीच्या जखमा आम्हाला सतत होत असतात. त्याचं काय, त्याही मिरवायच्या? परकीयांच्या म्हणजे? सगळे परकीयच तर आहेत. आपलं कोण आहे? आमच्या आबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, कधी काळी यादवांचं राज्य होतं. परकीय आले आणि आपल्याच घरात आपल्याला चाकर केलं. स्वतः राज्यकर्ते झाले. आपण चाकरी करतोय ती परकीयांची, हे विसरलात का? तुमच्या आबासाहेबांचा विषय तुम्हीच काढला, आम्ही नाही, हे आधी स्पष्ट करतो. म्हणजे खरंच त्यांनीच आम्हाला इतिहास सांगितलाय? मग ते कोणाची चाकरी करतायत? त्याच परकीयांची ना. आम्हीही त्यांचीच चाकरी करतोय. आणि यादवांचं राज्य का बुडालं? पराक्रम कमी पडला म्हणून ना. जोपर्यंत आपण पराक्रम गाजवणार नाही तोवर परिस्थिती बदलणार कशी?
जिजाक्का समद ठीक आहे ना व? हा हो हो गो माझी काका. तुम्हाला काय स्वप्न वगैरे पडलं का? असं का विचारताय? एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा असं घडलं म्हणून विचारलं. एवढ्या वर्षात म्हणजे? म्हणजे बघा, तुम्ही मला काका म्हणता, पर मी आहे चाकर माणूस, आपली पायरी बघून राहतो. गोमाजी काका उगीच काळजी वाहताय. किती जीवाची तडफड करताय. नाही, अगोदर आतल्या आत घुसमटायची, मग एक नवी वाट सापडली. तुम्ही रोज सकाळी इथे येता, तुमचा चेहरा बघायचो. तुळस तुमच्याकडे बघून हसायची आणि तुम्ही तुळशीकडे बघून हसायचं. हाच बी तुळस तुमच्याकडे बघून हस. तरी बी आमच्या जिजाक्का काय हसल्या नाही, म्हणून राहवलं नाही, तुमच्या मोर आलो बघ. जिजाक्का ठीक आहे ना व समद? हो गो माझी काका, विशेष गंभीर असं काहीच नाही. आपण वजीर आजमकडे गेलो हे राजांना खटकलं का? तुम्हाला सांगतो, राजा आला तेच माझ्या डोसक्यात फिरत होत. एक दिस थांबलो असतो तर राजा स्वतःच वजीर आजमकडे गेला असता. मग आपण गेलो तर काय बिघडलं? तेही गेलेच असते ना. त्यांचं काम आपण केलं, कारण मोहीम कधी संपतेल हे कोण कसं सांगणार होतं? म्हणजे तो विषय नाही. मग ठीक आहे. नाही, त्यावरून काही नाही. त्यांना कळलं तरी ते पाठिंबाच देतील. गोमाजी काका, पण तुम्हाला ही अशी शंका का आली? तुम्हीच येताना म्हणला ना व की तो अंबर टोचून बोलत होता ते. हम इनको किस रिश्ते से सवाल करेंगे? जागीरदार शहाजी राजे भोसले हैं ना, उन्हें आने दो, बात उन्हीं से हो सकती है. हो कारभारी, शहाजीराजे त्यांच्या गैरहजेरीत फौज फाट्याला दिलेल्या तनखेची नोंद मागतायत. वाघ मागे लागल्यासारखं काय करताय? खांद्याला खांदा लावून पराक्रम गाजवला, त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबाची काळजी आपण घ्यायला हवी. काळजी नव्हे, ते आपले कर्तव्य आहे. आणि म्हणूनच वेळच्या वेळी तनखा देत जाण्याचा हुकूम होता, होय ना? हो, हुकमाची तामिली झाली राजे. मग इतका वेळ काय लिहिताय की आत्ता याद्या तयार करताय नव्यानं? त्याचा जबाब आम्ही मागावून देतो. आम्ही जरा पद्धत बदलली, पण आधी कोण आले ते तरी बघा. आई आहे खानसाबाई. इकलाख खान इकडे. अंबाजी राजे, तुम्ही नगार खाण्याच्या पद्धतीत पण बदल केला आहे. इकलाख खान आले पण नगारा वाजला नाही. शहाजीराजे ते वेरुळात आत्ता आले नाहीये, बरेच दिवस झाले. हमारा यहाँ आना शायद आपको पसंद नहीं आया. जी नहीं, आपको ये जहमत उठाने के लिए क्यों कहा गया, ये हम सोच रहे हैं. लेकिन ये बात हमें दूर दूर तक मालूम ही नहीं. वैसे यहाँ पर बहुत सारी बातें हैं शाहजी राजे, जो आपको मालूम नहीं. मसलन आपकी आम्ही सांगतो. आपकी गैर मौजूदगी में यहाँ का कारोबार कैसा चल रहा था? दादासाहेब, आपल्या कुळातील माणसं कारभार पाहत असताना पाहुण्यांची काय गरज?
खान साहब भी हमारे परिवार से ही है। हम उन्हें मेहमान मानते ही नहीं। संभाजीराजे काय बोलताय याचं भान ठेवा, उगीच वावत जाऊ नका। वजीर आजम का हुक्म था, बेरूर में जाके कामकाज देख कर आए। उन्हें बताइए हम हमारी जिम्मेदारियों का बोझ उतारकर काशी मथुरा नहीं गए, यहीं पर है। और हम युद्ध पर जाएंगे तो हमारा परिवार हमारा कारोबार देखने के लिए सक्षम है। बिल्कुल बिल्कुल। या तुम्ही शहाजी राजांवर मात करायला निघाला होतात ना? श्वास घ्यायला वेळ देतात का बघा। संभाजीराजे 4 जण सदरेवर बसलेले असताना एकमेकाच्या कानात बोलणं म्हणजे बाकीच्यांचा अपमान आहे। जे काही बोलायचं असेल ना स्पष्ट बोला। हम बताते हैं, शाहजी राजे जो कह रहे हैं वो बिल्कुल दुरुस्त फरमान है, लेकिन वजीर आलम के खिलाफ मुंह खोलने का मर्तबा हम नहीं रखते। इसलिए बेहतर ये होगा कि ये बात आप खुद उन्हें बताएं और हमें आजाद करें। हा योग्य प्रस्ताव आहे असं आम्हालाही वाटतं। आप चाहे तो वजीर आजम से आपकी सिफारिश हम कर सकते हैं। वजीर आजम बहादुरी जानते भी है और मानते भी है। हमें आपकी सिफारिश की जरूरत नहीं है। वजीर आजम मलिक अंबर जी ने फरमान भेजा है। शहाजीराजे वजीर आजमचा खलीत आहे, उद्या तुम्हाला दौलताबादला हजर व्हायला सांगितलंय। देखा, हमने कहा था ना, हमें आपकी सिफारिश की कोई जरूरत नहीं है। संभाजीराजे आता तुम्हाला एकच विनंती आहे, या पाहुण्यांना पाहुण्यांच्या सारखंच राहू द्या। यांनी कारभारात लक्ष घालण्याची गरज नाही। मग हे काय करणार? मर्दानी खेळ आहेत ना, शिकार करा। हरणं आहेत त्यांची शिकार करा। चला दादासाहेब। पंत जी, तुम्हाला वेळ मिळाला आहे, पुढच्या वेळी येऊ तेव्हा याद्या तयार असू द्यात म्हणजे झालं। हो हो। हिरण का शिकार करने बोला है? हमने शेरनी की शिकार की है, तो अब हिरन की शिकार क्यों करें? शेरणीची शिकार म्हणजे तुम्हाला म्हणायचे वहिनी साहेब हो ना? अहो हे काय करतायत? उठा बघू आधी। अहो सासूबाई साहेब नाही, आम्ही आहोत। आम्हाला काय नमस्कार करता आहात? अहो मोहिमेवर असतेवेळी माझ्या आबाला तुम्हीच वाचवलं, त्यासाठी कातड्याचं जोडं करून दिलं तरी कमीच आहेत बघा। आम्ही कर्तव्यच केलं आहे, काही जगा वेगळं केलं नाही। बरं हिराजी, आम्हाला सांगा, स्वारी कुठे दिसली नाही? ते आणि संभाजी दादासाहेब मगाशी पागेत आलते, उद्या दौलताबादला जाणार आहेत नव। दौलताबादला अचानक? होय, ते वजीर आजमानं बोलावणं धाडलं आहे जी। अहो चित्त थाऱ्यावर नसताना का इकडे तिकडे गेल्या? काय सुनबाई, बरोबर ना? आपण वजीर आजमकडे गेलो हे राजांना खटकलं का? काय संभाजीराजे शहाजीराजांची वाट बघताय की काय? हो, तुम्हाला कसं उमगलं?
तेवढ्या आम्ही तुम्हाला ओळखतोच की. काय आता शहाजी राजांनी सदरेवरती तुम्हाला निरुत्तर केलं ना, मग आत्ता काहीतरी जबाब सुचला असणार, तो सांगायला तो फेऱ्या मारताय ना. हर एकाला आपण त्या त्या साच्यात झोकत असतो, मग ते रास्त असो वा नसो. मला गोड बोलायला जरी सांगितलं ना तरी असे शब्दांचे खेळ करत बोलता, काहीच उलगडत नाही. रास्त काय साचा काय ते शुद्ध बोलाल की नाही. हर एकाला त्या त्या साच्यात म्हणजे तुमच्यासाठी आम्ही वाईट, काळ्या रंगाचे असे असू तर तोच साचा तुमच्या मनात कायम असतो. मग आम्ही कितीही जीव तोडून सांगितलं तरी तुम्ही आम्हाला काळ्या रंगाच्या पडद्यातूनच बघणार, बरोबर ना? मग आमचं हे मत तुम्ही खोडून काढा ना. सांगा, शहाजी राजांची वाट कशासाठी बघताय? शहाजीराजांना दौलताबादला बोलवले आणि त्यांना वहिनी साहेब वजीर आजमकडे जाऊन आलात हे ठाऊक नाहीये. तिथे जाऊन धक्का बसण्यापेक्षा आपण त्यांना इथेच सगळं सांगून टाकू असं मनात आलं. आता यात काळा रंग कुठून आला सांगा? यात काळा रंग वरवर तरी दिसत नाहीये, तर काही अक्कल वगैरे वापराल की नाही? आता यात कोण गल्लत झाली? म्हणजे तुम्ही आता शहाजी राजांना सांगणार वहिनी साहेब तिथे जाऊन काय बोलले आहे तुम्हाला माहिती आहे की कोणाकडून काय ऐकलं नाही? मग शहाजी राजांना काय सांगणार? फक्त वहिनी साहेब तिथे जाऊन आल्या. समजा त्यांनी विचारलं की काय पुरावा आहे, मग काय उत्तर देणार? पुरावा नाही. मग उगाच अर्धवट माहितीनिशी यात पडू नका. आणि हे फक्त आजच्यासाठी नाहीये, कायमसाठी आमचा हात चालला राहील. कळलं? चला. स्वारींना दौलताबादला बोलावले आहे. वजीर आजम आमच्या विरुद्ध सांगतील? नाही नाही, ते कशाला सांगतील? उलट त्यांचीच गलती उघड होईल. नाही, ते नाही सांगणार. पण मग स्वारींना कशाला बोलावलं? याचं कारण स्वारी स्वतःच सांगू शकते. पण त्यांना दौलताबादला बोलावलं आहे हे तरी त्यांनी कुठं सांगितलं? आम्हाला ते हिराजींकडून कळलं. स्वारी नाराज असतील का? रागावून परत येणारच नाही असं तर नाही ना होणार? शंभू महादेवा, आम्ही कोणत्या उद्देशाने हे पाऊल उचललं हे तुम्ही जाणता. त्यात काहीच गलत नव्हतं. नव्हतं ना? नाही नाही, नव्हतंच. कदाचित काही सुद्धा नसेल. उगीच आमच्याच मनात वेगवेगळ्या शंका येत असतील. आता स्वारी येऊन जोवर काही सांगत नाहीत तोवर काहीच करणार नाही. आम्हाला बाई धीरच धरवत नाही. लहान असतो तर आत्ता धावत जाऊन विचारलं असतं, का आम्हाला मोठं केलंस? आता मोठं झाल्यावर प्रत्येक पावलावर वेगळी मोजमाप लागतात. हे काय डाव अर्धवट सोडून चाललात? नकोच ती हारजीत. काहीतरी याद आली असेल. आम्ही मागच्या वेळी दिलेली मात आठवली की काय? नाही, त्याची याद नाही आली. कारण तरी कळू दे. महाभारतात द्यूतामुळेच भांडण झालं होतं. म्हणजे आपल्यामध्येही भांडण होईल, एकमेकांच्या विरुद्ध आपण युद्ध करू असं मनात आलं की काय? नकोच ती विषाची कसोटी. का असं मनात का आलं? कालपासून स्वारी 2 शब्द तरी बोलली आहे का? म्हणजे काल रात्रीचा वाद आम्ही धरून ठेवला आहे असं वाटतंय का?
अहो असं कसं धरून ठेवू? आणि असं आधीच धरून ठेवलं तर कुबड नाही का येणार? नक्की ना? होय. मग स्वारी उद्या दौलताबादेच जाणार आहे हे दुसऱ्याच कोणी का सांगावं? आम्ही येऊन सांगणारच होतो, पण आमच्या आधी दुसऱ्या कोणी येऊन सांगितलं तर ही काय आमची गलती? बरं बरं, तसं काही नाहीये ना? मग झालं तर. बरं, या आता डाव मांडू. या. दौलताबादेस का बोलावले आहे? काही विशेष नाही. प्रत्येक मोहिमेनंतरची रीतच आहे. मोहिमेवर असताना काय झालं, आता पुढचे डावपेच आणखीन काय. अहो आम्हाला काही वजीर आजमने पहिल्यांदाच बोलावणं धाडलं आहे का? आम्ही वजीर आजमला दौलताबादला भेटायला जातोय ह्याचं तुम्हाला दडपण आलंय का? नाही, असं काही नाही. जिजा, तुम्ही इथे आहात? आम्हाला काही वेळ एकटीलाच राहू द्या. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही काळजीत आहात ते. नाही, तुम्हाला नाही ठाऊक. अहो शहाजीराजे दौलताबादला जेव्हा भेटले तेव्हा आम्हाला आणि आबासाहेबांना कळलं होतं की त्यांना शिक्कामोर्तब परत करण्यासाठी बोलवलंय. पण तुम्ही मला वाईट वाटेल म्हणून ते फक्त भेटले एवढंच आम्ही तुम्हाला सांगितलं. तेव्हा नाही, आता समजलं. ठीक आहे. दुसऱ्या सोयरिकीची चर्चा चालू आहे म्हणून फिकीर करताय का? तुम्हाला कसं? तुम्हीच नांदत नसाल असं तुम्हाला ऐकावं लागतं. काही एक बोल ऐकून घ्यायची गरज नाहीये जिजा. आणि फिकीर तर करूच नका. इथे काय कमी आहे तुम्हाला? त्यांना करायची ना दुसरी सोयरीक, खुशाल करू दे. आपलं काही अडत नाही. आणि तुम्ही सारखं त्यांची कसोटी असं म्हणू नका. भोसले जाधवांना काय कमी लेखतायत का काय? 27 महाल आणि 12,000 मनसबे आपल्या आबासाहेबांची. दादासाहेब काय बोलताय तुम्ही? हे बोलणं शोभताय का? आपल्या लाडक्या बहिणीला सांगताय की त्यांची काय गरज? हो, आमचा संसार आहे. अशी कशी गरज नाही? गरज आहे. आम्ही असं कसं म्हणू की खुशाल दुसरी सोयरीक करू दे? नाही दादासाहेब, तुम्ही चुकताय. इथं 27 महाल असले म्हणून काय झालं? आमचं जे काही असेल तुलनेत गरीब असेल, साधं असेल, पण तेच आमचं आहे. नातं टिकवायचं असतं दादासाहेब, तोडायचं नसतं. आम्ही इथं आलोय ते तोडण्यासाठी नव्हे, तर अधिक मजबूत करण्यासाठी. बघा, तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उखराटा तरी बोलू नका. आम्ही तुम्हाला आत्ता इथे वचन देतो जिजा, की प्राण जरी गेले तरी आम्ही तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाबतीत काही बोलणार नाही.
जिजाका राजा आलं. शंभू महादेवा. जिजा, अहो बघताय काय? पुढं वा. बघा तुमच्यासाठी तुमची स्वारी आलीये. आम्ही काही तुम्हाला न्यायला आलो नाही, मोहिमेवर आलोय. तुम्हाला इथनं नेणं पण एक मोहीमच आहे ना. आपके ससुर जी लखू जी राजा की कम से कम एक बात तो माननी ही पड़ेगी ना. उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा. या वजीर आझम बरोबरची चर्चा आज सहजी पार पडली. बरं झालं, आम्हाला वाटलं काही खरं नाही. तुमची मेहरबानी. अहो राजे माफी असावी. शहाजी राजे आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा. हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या. तुम्ही दुखावलायत राजे, रास्तही आहे. आपल्या मनगटात धमक आणि काळजात हिंमत असताना दुसऱ्या कुणाकडून काही होणं हे आपल्याला नाही आवडत. आमच्याकडूनच काही चुकलं असेल तर आम्ही आमचा चुकीचा सूर लागला असेल, आम्ही क्षमा मागतो. नाही नाही, क्षमा काय राजे, या. काय झालं? आम्ही आलोय ना. पण आमच्यासाठी कुठं आलाय तसं म्हणालात ना? हो, तुम्हाला न्यायला आलो नाही, जाब विचारायला आलो. हो का? मग मगाशी मारे आबासाहेबांची गळामिठी घेत होता. तो मान देत होता आणि तो द्यायलाच हवा, पण मनातून जाबच विचारायचा त्यांनाही आणि तुम्हालाही.
जाब विचारण्यासारख्या खूप गोष्टी आमच्याकडेही आहेत, पण शोभणार नाहीत म्हणून विचारत नाही. वानगी दाखल. दुसऱ्या सोयरिकीचा विचार आणि चर्चा होत आहेत. त्याबाबत आम्ही काही नाही ना विचारलं. बर, मग मग म्हणजे नाही, मग त्यात जाब का विचारायचा? हो, दुसऱ्या सोयरिकीसाठी आम्हाला विचारलं होतं, हे खरंय, पण आम्ही तो विचार बाजूला केला. का? आमच्यासाठी? हो ना? हो म्हणालो तर, आनंद होईल. आणि नाही म्हणालो तर मग आम्हाला न घेताच वेरूळला जा. आम्ही इथंच राहू. अरे बापरे, म्हणजे तिखटपणा अजून गेला नाही? तिखटपणा नाही, स्वाभिमान. अहो नको नको, पुरे पुरे कसं? एवढं तर घ्यायलाच हवं. अहो उमाबाई आम्हाला बोल लावतील, म्हणतील आत्याबाई तुम्हालाही कळलं नाही. बाकीच्या मंडळींचं केवळ बघूनच पोट भरेल, पण तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष द्यायला हवं. काय शरीफजी राजे, बाकीच्या मंडळींचं म्हणजे कोणाचं ते समजलं ना? नाही हो दादासाहेब, कोणाचं? तुमचे दादासाहेब आणि वहिनी साहेब. आम्ही तो तुम्हाला सांगत होतो, दोघांचे 2 थाळे दुसऱ्या दारात ठेवा, दोघेच असू दे. अहो मग 2 थाळे कशाला? आम्ही तर म्हणतो एकच थाळा पुरे होईल. मग 1 थाळा तरी कशाला हवा? काय राजे? हो. शहाजीराजे, तुमच्या पसंतीचे बेसनाचे लाडू मधल्या बाई आणतायत. हा, अरे वा, बेसनाचे लाडू. वा. आम्ही घेऊ, पण एखादाच. पण आमच्या दादासाहेबांना मात्र प्रचंड आवडतात. आम्हाला अहो असं कसं? नाही, अहो आम्ही एवढ्या अगत्यानं केलंय कोणासाठी? एक घेऊन अपमान कराल आमचा? नाही नाही, बस झालं. नाही. अहो पुरे. अहो बास. आता तुम्ही एवढं आमच्यासाठी बनवलंयत ना, मग आम्ही अपमान करणार नाही. द्या. बाईसाहेब, मी पुढं हो नाही म्हणजे आणि करायला लागतील ना. हो तर आता बघूयाच, करणारे दमतात की खाणारे. बर, आज होऊनच जाऊ द्या. काय राजे? आलोच. आम्ही उठू. अहो शहाजीराजे थांबा, बघा
अहो दादासाहेब, दोन वीर योद्ध्यांच्या मध्ये घोड्याला विनाकारण मरण नको काय. आम्ही हात ओले करून येतो आणि मग तुमचं युद्ध बघतो. आम्हीही उठतो, आमचंही झालंच आहे. तुम्ही का? अहो घोडा एक वेळ स्वतःचा जीव वाचवेल, शिंगरू त्याचं काय, तो तर मरूनच जाईल की. सावकाश सावकाश उदर. फार वेळ बसायला नाही लागणार, मधल्या बाई येतीलच एवढ्यात. घ्या आल्यात. या द्या आऊसाहेब. का आम्ही एक सुद्धा घेऊ नये का? का आम्ही फक्त बघतच राहायचं? घ्यावं पण तुम्हाला तरी कळतंय ना काय वागावं, कसं वागावं ते. तुम्हाला तरी म्हणजे आम्हाला कळत नाही असा त्याचा अर्थ होतो ना? नाही नाही, अहो संभाजीराजे, अहो दत्ताजी राजे लहान राहिला आहात का तुम्ही? शोभता का तुम्हाला हे? आऊसाहेब आम्ही काय केलं? आम्ही त्यांच्याकडे बघतही नव्हतो, त्यांना काही बोललोही नाही. आमचं लक्ष आमच्या थाळ्याकडे होतं आणि आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. तुम्हीच सांगा याच्यात काय चुकलं आमचं? दादासाहेब, तुम्ही आमच्यावर नाराज झालात, त्याचा राग असा काढाल अशी अपेक्षा नव्हती. आऊसाहेब आम्ही कोणाच्याही मध्ये पडणार नाही असं वचन दिलंय. त्याच्यात नाराजीचा किंवा आनंदाचा काही संबंधच येत नाही. आमच्याशी बोला ना. आम्ही तुम्हाला विचारतो, तुमच्या लाडक्या बहिणीला सासरची मंडळी न्यायला आली आहे, याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उखराटा तरी बोलू नका. आऊसाहेब आम्ही आता फक्त आमच्या पुरतं बघायचं ठरवलंय. कारण दुसऱ्याला सांगायला गेलं की त्यातल्या खोड्या काढता येतात. आमचं वागणं आम्हाला कसं शोभत नाही असं सांगितलं जातं, आमचं कसं चुकतंय असं ऐकवलं जातं. पण चूक असेल ते चूकच, आणि ते लक्षात आल्यावर सुधारायला नको का? आऊसाहेब आम्ही चूकच तर सुधारतोय. आम्ही आधी हक्काने सांगायला जात होतो, पण ते चूक होतं हे आमच्या लक्षात आलं. आता तर आम्ही ढुंकूनही बघत नाही. नातं टिकवायचं असतं हे दुसऱ्याला फक्त सांगून चालत नाही, ते स्वतः आचरणातही आणावं लागतं. आऊसाहेब हे आमचेच बोल आम्हालाच ऐकवताय. हा हटवादीपणा झाला. कुटुंबात असं चालत नाही. आमचं काहीच कोणाला पसंत नाही. मग बरोबर आहे, आमचं सगळंच चुकीचं आहे. जाऊ द्या, आम्ही आपलं समजून घेतलं, याचा असा अर्थ काढतील असं आम्हालाच वाटलं नव्हतं. नाही दादासाहेब,
आणि तसंही हा विषय इथे झटकून चालणारच नाही. दादासाहेब, काय झालं? आमचं ऐकाल? आम्हाला असं वाटतं की आपण हा विषय वाढवू नये. शरीफजी, आमच्या सासूरवाडीला संभाजी दादासाहेबांचा अपमान होतोय आणि तो आम्ही मुकाट्याने सहन करावा असं वाटतंय. अहो नाही राजे, आम्ही ते यायलाच नको होतं. आमचं चुकलं. नाही दादासाहेब, तुमचं असं बोलणं आम्हाला लागतंय. हो का, तुम्ही का लावून घेताय शहाजीराजे? हे बघा, त्या दत्ताजीरावांचं ना आमचं सूर कधीच जुळला नाही. अगदी रंगपंचमी दरबारापासून जिथं तुम्ही आणि वहिनी साहेबांनी एकमेकाला पहिल्यांदा पाहिलं ना, तिथं आम्ही सुद्धा न जुळणारा सूर पहिल्यांदा पाहिला. जाऊ द्या, आमचंच चुकलं. त्यानंतर तुमच्या लग्नात हळदीचा समारंभाला काही वेगळं झालं का? त्यामुळे आम्ही इथे येऊन तर आपल्या पायावर धोंडा मारूनच घेतलाय. आता तुम्ही उगीच जाऊ नका. दादासाहेब, जे काही झालं ते ठरवून झालं नाही, होऊन गेलं. आम्ही क्षमा मागतो. जे तुम्ही संभाजी दादासाहेबांना सांगताय ते तुमच्या दादासाहेबांना सांगा. आणि तुमच्या आबासाहेबांनी कुणाशी काय बोलावं, कसं वागावं हे सुद्धा त्यांना कळत नाही का? नक्कीच सांगू, पण खरंच सांगतो, आमच्यावरचा राग दादासाहेबांनी काढला आणि तो चुकून तुमच्यावर निघाला. अगदी खरं, विश्वास ठेवा. आणि तुमचे आबासाहेब बोलले ते कौतुकानं होतं का? त्यांचाही तुमच्यावर राग आहे. हे बघा, उगाच सावरायला जाऊ नका. इथे कुणीही लहान नाही. अहो, पण तुम्ही आमच्यावरच का रागावताय? दादासाहेब आणि आबासाहेबांची गलती झाली, त्यासाठी आम्ही इथं माफी मागायला आलो, तर तुम्ही आमच्यावरच ओरडताय.